हिंगोली शहरातील वंजारवाडा भागातील पोळा मारुती मंदिर परिसरात यंदाही पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या पारंपरिक सोहळ्यामध्ये आंब्याच्या पानांच्या तोरणाचे विशेष महत्त्व असते। या वर्षीचा सोहळाही दरवर्षीप्रमाणेच मातंग समाजाच्या वस्तीतून वाजत गाजत तोरण आणून सुरू झाला। हे तोरण मारुती मंदिराला बांधण्यात आले आणि याच तोरणाखाली सर्व बैलजोड्यांनी एकत्र येऊन मारुतीला प्रदक्षिणा घातली। या पोळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा। या परंपरेनुसार मानकरी सुभाष बांगर यांच्या हस्ते मारुतीची पूजा आणि पहिली बैलजोडी घेऊन येण्याचा मान त्यांना मिळाला। ही वडिलोपार्जित परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा संकल्प यावेळी सुभाष बांगर यांनी व्यक्त केला। पोळा हा सण शेतकरी बांधवातला वर्षातला सर्वात मोठा सण असतो। आम्ही वडिलोपार्जित मानकरी असल्यामुळे आमची परंपरा पोळ्याची चालू आहे। आम्ही सर्व समाज बांधव व शहरातील सर्व माणसं सर्व घेऊन आम्ही मातंग समाजाच्या इथं तोरण आणतो। तोरण आणून वाजत गाजत बैलाचे लग्न लावतो। बैला तोरणा घालून आम्ही दर्शन घेऊन बैला आपल्या शेतकऱ्याच्या घरी नैवेद्य खायला जातात आणि सर्व समाज बांधव मिळून मिसळून पोळा हा सण करतात। पोळा हा सण शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण असतो। परंपरेनुसार आम्ही मानकरी आहे। आम्ही तोरण वाजत गाजत समाज बांधव शहरातले बांधव घेऊन जातो, तोरण आणतो, बैलाचे लग्न लावतो, बैलाला पुरणपोळीचा निवेद खाऊ घालतो, बैलाला दर्शन घेतो आणि तसं वाजत गाजत आम्ही आपल्या घरी घेऊन जातो। वडीलधाऱ्या माणसाचे दुसऱ्याचे दर्शन गळा भेट घेतो। हा वर्षानुवर्ष पोळा सण चालूच वडिलोपार्जित लोकांच्या इशू चालत आहे, तसं आम्ही त्या परंपरेला चालू ठेवत आहे। सर्व शहरातील बांधवांना व समाज बांधवांना पोळ्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा।